ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे अस्मिता आणि सायली बोलत असतात. तर आता इथे सायली म्हणते, नाही नाही नाही, कामासाठी सुद्धा यांनी दुसऱ्याकडे बघितलेलं मला नाही चालणार असं म्हणते आता सायली. ह्यांचं लक्ष माझ्याकडेच असायला हवं असं म्हणते आता सायली. मग तुला स्वतःमध्ये बदल घडून आणायलाच हवं सायली असं म्हणते आता अस्मिता. तर आता सायली विचारात पडते. तुम्ही जे सांगताय अस्मिता ताई, त्यातलं काही मला करायला जमेल असं वाटत नाही हो मला असं म्हणते आता सायली. का नाही सांगणार असं म्हणते आता अस्मिता. ते मेकअप वगैरे करू नकोस, पण ह्या रोज अशा काकूबाई सारख्या साड्या घालणं बंद कर असं म्हणते आता अस्मिता. त्याऐवजी नेटेड फॅशनचा ड्रेस घाल ना. त्या दिवशी डेटवर जाताना ड्रेस घातला होतास तसा, त्या दिवशी किती छान दिसत होतीस तू असं म्हणते आता अस्मिता. मला ड्रेस घालणं जमेल असं म्हणते आता सायली. आणि त्या दिवशी हेअरस्टाईल चेंज केली नव्हती, आज तीही कर असं म्हणते आता अस्मिता. तर आता सायली म्हणते, अस्मिता ताई पण मला अशा वेगळ्या हेअरस्टाईल करणं जमणार नाही असं म्हणते तर सायली. मी करते ना तुझ्यासाठी, सगळं मेकओव्हर करते तुझं असं म्हणते आता अस्मिता. पण तुझी तयारी आहे ना असं म्हणते आता अस्मिता. तर आता सायली म्हणते, हो मग असा मेकओव्हर करते ना तर अर्जुन तुझ्यामध्ये हारूनच जाईल हां असं म्हणते आता अस्मिता. चल चल माझ्या रूममध्ये चल, मी ती आजपासून तुझी मेकअप रूम असं म्हणते आता अस्मिता. चल 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 असं म्हणून आता घेऊन जाते अस्मिता सायलीला. आणि आता सायली आणि अस्मिता आपल्या खोलीमध्ये जातात अस्मिताच्या. तर आता इथे कोर्ट दाखवलं. युअर ऑनर असं म्हणत होता प्रियाचा लॉयर, मला माझा मुद्दा प्रूव्ह करण्यासाठी मला काही प्रश्न विचारायचे आहेत मिस तन्वी सुभेदारांना असं म्हणतो आता तो वकील. मिसेस तन्वी सुभेदार, तुम्ही म्हणालात की कोर्टात खोटी साक्ष देण्यासाठी तुमच्यावर दबाव टाकला गेला असं म्हणतो होता लॉयर. तर तसं प्रिया म्हणते, हो हो, म्हणजे नक्की काय झालं असं म्हणतो होता लॉयर. तर आता तो लॉयर हेही म्हणतो, तुम्ही कोर्टाला सांगू शकाल का काय झालं तुमच्यावर म्हणून. तर आता प्रिया म्हणते, हो हो हो. तर महिपत तिथेच बसलेला असतो. तर आता प्रिया म्हणते, महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे आमचा आश्रम विकत घ्यायला आले होते असं म्हणते आता प्रिया. तेव्हा नक्कीच माझं हे मत होतं की मधुभाऊंनी आश्रम शिकरेंना विकून टाकावं म्हणून असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे अश्विन सगळं ऐकत असतो आणि आता महिपत सुद्धा चिडून बसलेला असतो. याने फक्त माझाच नाही तर सगळ्यांचाच फायदा झाला असता असं म्हणते आता प्रिया. तर ऍक्टिंग करत असते बघा प्रेक्षक हो प्रिया. पण मधुभाऊंनी असं काहीच केलं नाही आणि माझं ऐकलं नाही असं म्हणते आता प्रिया. मग नंतर साक्षी शिकरेशी तुमचा कॉन्टॅक्ट कसा झाला असं म्हणतो आता तिचा वकील. तर आता प्रिया म्हणते, माझ्याकडे कॉलेजची फी भरायसाठी पैसे नव्हते असं खोटं बोलायला लागते बघा प्रेक्षक हो प्रिया. ते पैसे मी साक्षीकडून उधारीवर घेतले होते असं म्हणते आता प्रिया आणि खोटं बोलते आता ती. तर आता महिपत काय बोलतच नाही. पण मला ते पैसे परत करणं शक्यच नव्हतं हो, असं म्हणते आता प्रिया. आणि ह्याचाच फायदा घेऊन साक्षी आणि तिच्या बाबांनी मला धमकवायला सुरुवात केली असं म्हणते आता प्रियाने. खोटं बोलते आता ती प्रेक्षक हो. मला म्हणाले की जर मी कोर्टात साक्षीची बाजू नाही घेतली तर मला चौपट पैसे द्यावे लागतील असं म्हणते आता प्रिया. तर आता हे सगळं खोटं सांगत असते तिने. बावळट अश्विन फसत असतो. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य बघा प्रेक्षक हो शोधत असतात गाठोडे पोलीस स्टेशनमध्ये. तर आता इथे अर्जुन म्हणतो, मला आज तरी वाटलं होतं की इथे गाठोडं मिळेल, पण इथे नेमकं सायली आणि तन्वीचंच गाठोडा नाही आहे असं म्हणत होता अर्जुन. आणि आता त्याला डाऊट येतो. तर आता तिथे सावंत येतो, इन्स्पेक्टर. हे बघा अर्जुन सर, ह्याच्यामध्ये लिस्ट आहे की वात्सल्य आश्रमामध्ये कोणती कोणती गाठोडी होती ती सगळी आणलेल्याची ही लिस्ट आहे बघा असं म्हणत होता तो इन्स्पेक्टर. पाटील निर्दोष सुटल्यानंतर ते सगळं सामान वात्सल्य आश्रमाकडे जमा केलं गेले असं म्हणत होता तो पोलीस. तर आता अर्जुन बघायला लागतो ती लिस्ट. तर आता अर्जुन बघत असतो. तर आता त्याच्यामध्ये गाठोडी 18 लिहिलेलं असतं. हे कसं शक्य आहे असं म्हणत होता अर्जुन. ह्यात लिहिलंय की आश्रमातून फक्त 18 गाठोडी पोलिसांनी जप्त केलीत म्हणून असं म्हणत होता अर्जुन. तर आता इथे प्रिया म्हणते, एवढंच नाही युअर ऑनर, मला जीवे मारण्याची धमकी देऊ लागले असं म्हणते आता प्रिया. एक खोटाडी पोरकी खोटाडी असं म्हणत होता महिपत. अरे पैशासाठी स्वतःच्या बापाला विकू शकते ही अशी अवलाद आहे असं म्हणत होता महिपत. ऑर्डर ऑर्डर असं म्हणत होता जज. अहो जेलमध्ये सुटण्यासाठी ही सगळी नाटकं चालू आहेत असं म्हणत होता महिपत. विचारा तिला मी कधी हल्ला केला तिच्यावर असं म्हणत होता महिपत. मी कधी धमक्या दिला तिला, विचारा तिला असं म्हणत होता महिपत. खोटं बोलतोय असं म्हणते आता प्रिया. मिस्टर महिपत शिकरे बसा तुम्ही असं म्हणत होता जज. आणि आता महिपतला बसायला लावतात जज. अहो महिपतराव काय करताय, बसा खाली असं म्हणत होता तो लायवर. तर आता महिपत खाली बसतो. तर आता प्रियाची ऍक्टिंग चालूच असते. तर आता चैतन्य म्हणतो, असं कसं असेल, कुसुमताई म्हणाल्या होत्या की आश्रमात आल्या गेल्यांची 20 गाठोडी मधुभाऊंनी स्वतः बनवली होती असं म्हणत होतं चैतन्य. तेच तर असं म्हणत होता अर्जुन. आणि इथे परत दिलेल्या लिस्टमध्ये हेच दिलंय की ती 18 गाठोडी पोलिसांनी आश्रमात परत दिली. म्हणजे जेवढी गाठोडी आश्रमातून पोलीस स्टेशनमध्ये आली
तेवढीच परत गेली असं म्हणत होतं चैतन्य. काही मागे राहिलं नाही आहे का असं म्हणत होतं चैतन्य. याचा अर्थ कळतोय का तुला चैतन्य असं म्हणत होता अर्जुन. 20 पैकी फक्त 18 गाठोडी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. सायली आणि तन्वीची गाठोडी कधी पोलीस स्टेशनच्या आत आलीच नाही असं म्हणत होता अर्जुन. कोणीतरी ती 2 गाठोडी तपासणीच्या आधीच गायब केलेत असं म्हणत होता अर्जुन. कोण असं म्हणत होता तो. तर आता इथे रविराजचं घर दाखवलंय. तर आता इथे रविराज सुमनला म्हणतो, सुमन अगं घाई गडबडीत तू स्वतःला जखम करून घेतलीस हे प्रतिमाने सांगितलंय मला असं म्हणतो आता रविराज. तर आता इथे सुमन आपल्याच दुःखात असते. गेले काही दिवस आम्ही दोघं तुला ऑब्झर्व करतोय की तू खूप घाबरलेली आहेस असं म्हणतो आता रविराज. तुझ्या मनामध्ये नक्की काहीतरी असं आहे की जे तू आम्हा दोघांनाही सांगत नाहीस असं म्हणतो आता रविराज. तर आता इथे प्रतिमा आणि रविराज म्हणतात सुमनला, बरोबर आहे ना असं म्हणतो आता रविराज. असं काही नाही आहे भाऊजी असं म्हणते आता सुमन. तर आता प्रतिमा म्हणते, बघा मी म्हणाले ना सुमन काही कबूलच करायला तयार नाही असं म्हणते आता प्रतिमा. तर आता इथे सुमन मात्र गप्प बसलेली असते. तर आता प्रतिमा म्हणते, सुमन अगं तुला खूप त्रास होतोय हे दिसतंय आम्हाला असं म्हणते आता प्रतिमा. फक्त तू कसला त्रास आहे हे आम्हाला सांगायला तयार नाही आहेस असं म्हणते आता प्रतिमा. मी तुला एकच विचारतो असं म्हणतो होता रविराज. आणि तो असं म्हणतो की नागराजचं वागणं तुला खटकतंय ना असं म्हणतो होता रविराज सुमनला. तर आता सुमन जरा आपला चेहरा बदलते. त्याचं वागणं खटकण्यासारखं असतंच असं म्हणतो होता रविराज. पण यावेळी नक्की असं काहीतरी घडलंय की असं म्हणतो होता रविराज, जे तुला सहन होत नाही असं म्हणतो होता रविराज. आणि ते तू आमच्यापासून लपवतेस असं म्हणतो होता रविराज. हे बघ सुमन, तू तू जर तो जर चुकीचं वागला असेल ना तर आम्ही दोघेही तुझ्या पाठीशी उभे राहू असं म्हणत होता रविराज. त्याच्याशी नाही, त्याच्या पाठीशी नाही उभारणार. तर आता इथे प्रतिमा पण म्हणते, अगं सुमन अगं तू काही सांगितलंच नाहीस तर आम्हाला कळणार कसं असं म्हणते आता प्रतिमा. तर आता रविराज पण तेच म्हणतो, सांग ना काय आहे तुझ्या मनात असं म्हणतो आता तो सुमनला. तर सुमन मात्र आपल्या विचारातच असते. तर आता इथे चैतन्य बोलत असतो कोणावर तरी फोनवर. काय तुला खात्री आहे असं म्हणतो होता चैतन्य. असं म्हणतो आता तो आणि डोक्याला हात धरतो. ठीक आहे आम्ही बघतो काय करायचं ते असं म्हणतो आता चैतन्य. तर मग आता इथे अर्जुन म्हणतो, काय झालं. तर आता चैतन्य म्हणतो, मारतो तो खुर्चीला. तू मला विचारायला सांगितलं होतं ना तन्वीच्या केसवर वरिष्ठ वकील कोण आहे माहिती आहे असं म्हणतो चैतन्य. तो देसाईचा आहे. काय असं म्हणतो होता अर्जुन. हो असं म्हणतो होता चैतन्य. तर आता इथे अर्जुन म्हणतो, आपल्या एका वकिलाकडे गेलं असतं ना तर काय बोलता तर आलं असतं, पण हा देसाई असं म्हणतो होता अर्जुन. त्याच्याशी बोलायचं कसं. आणि तो कधीच नीट बोलत नाही. एक नंबरचा 63 माणूस आहे. अख्ख्या जगाशी काय वाकडं आहे त्याचं काय माहीत असं म्हणतो होता चैतन्य. त्याच्याशी बोलावंच लागेल असं म्हणतो होता अर्जुन. त्याला हे कळायला पाहिजे की तन्वी किती खोटं बोलला आहे. मी फोन करतो त्याला असं म्हणतो होता अर्जुन. आणि तो भेटायला तयार असेल तर त्याच्या समोर जाऊन भेटतो आता असं म्हणतो होता अर्जुन. बेस्ट असं म्हणतो चैतन्य. तर आता फोन लागतो अर्जुनचा, पण काय उचलतच नाही तो. नो रिप्लाय असं म्हणतो होता अर्जुन. स्ट्रेंज असं म्हणतो होता तो. नो इश्यू, आपण पॉझिटिव्ह साईड बघूया. देसाई इतका स्ट्रिक्ट आहे की तो तन्वीच्या माफी मिळायच्या रिक्वेस्टला जबरदस्तपणे रिजेक्ट करेल असं म्हणतो होता तो. तर आता इथे सुमन म्हणते, तुम्हाला तुम्हाला जे वाटतंय ते बरोबर आहे असं म्हणते आता सुमन. मला ह्यांचं वागणं खूप चुकीचं वाटतंय असं म्हणते आता सुमन. सुमन असं म्हणतो होता नागराज. सुमन काय बोलतेस तू असं म्हणतो होता नागराज. माझं वागणं चुकीचं वाटलं असं म्हणतो होता नागराज. काय काय वागलोय मी असं चुकीचं असं म्हणतो होता नागराज. सांग ना सांग आता सांग मी काय चुकीचं वागलोय ते असं म्हणतो होता नागराज. तर आता रविराज म्हणतो, नागराज आवाज खाली ठेवायचा असं म्हणतो होता तो. बायकोशी बोलायची ही पद्धत नाही असं म्हणतो होता रविराज. आता तुला हे माहिती नाही आहे ही काय फालतूच्या तक्रारी करत असते ते असं म्हणतो होता नागराज. तर आता इथे सुमन घाबरते. मीला वेळच देत नाही, फिरायला नेत नाही, शॉपिंगला नेत नाही, असला काहीतरी फालतू चालू असणार हिचा असं म्हणतो होता नागराज. तर आता सुमन मात्र काय बोलतच नाही, घाबरते ती. आणि भाऊ असा करते जसं काय मी खूनच केला एखाद्याचा असं म्हणत होता नागराज. हे बघ संवाद साधायला हवंच ना बायकोशी असं म्हणत होता रविराज. तिच्याशी जरा शांतपणे बोल ना नागराज असं म्हणत होता रविराज. करेक्ट आहे असं म्हणत होता नागराज. शांतपणे संवादच साधायला पाहिजे हिच्याशी असं म्हणत होता नागराज. करेक्ट, चल ग आतल्या खोलीत चल आपण बोलूया असं म्हणत होता नागराज. तर आता सुमन खूप घाबरते. तर आता खूप जास्त घाबरते ती. नाही काय नाही असं म्हणत होता नागराज. दादा सांगतोय ना एवढं संवाद साधायला पाहिजे म्हणून पटतंय मला असं म्हणत होता नागराज. चल आतल्या खोलीत चल असं म्हणत होता नागराज. तर आता सुमन खूप रडायला लागते. नाही असं म्हणत असते ती. आहो ऐका ना असं म्हणते ती. तर आता नागराज घेऊन जातो सुमनला आतमध्ये. तर आता रविराज आणि प्रतिमाला त्रास होतोय ऐकून आणि हे सगळं बघून. एक मिनिट असं म्हणत होतं चैतन्य. देसाईच्या कुठल्या फोनवर कॉल केला होता, तिच्या मोबाईलवर का ऑफिसच्या फोनवर. मोबाईल नंबर असं म्हणत होता अर्जुन. तोच आहे माझ्याकडे त्याचा ऑफिसचा नंबर आहे. आम्ही कॉल करतो असं म्हणत होतं चैतन्य. तर आता चैतन्य कॉल करतो. हॅलो ॲडव्होकेट देसाई आहेत का असं म्हणत होतं चैतन्य. कोर्टात गेलेत असं म्हणत होतं चैतन्य.
त्यांची आज कुठल्या केसची हे तारीख आहे का असं म्हणतो चैतन्य. कुठल्या केसची सांगू शकाल तुम्ही असं म्हणतो चैतन्य. तर आता चैतन्याला कळतं बघा प्रेक्षक हो. ठीक आहे नो प्रॉब्लेम असं म्हणतो चैतन्य. नो प्रॉब्लेम असं म्हणतो तो. कोर्टात गेलाय आज असं म्हणतो अर्जुन. हो आणि त्याची कुठल्या केसची तारीख आहे हे त्याच्या पिऊनला माहित नाही असं म्हणतो चैतन्य. किंवा त्याला आपल्याला सांगायचं नसेल असं म्हणतो चैतन्य. अहो असं म्हणून आता सुमन आत येते आणि नागराज तिला आत घेऊन आलेलो असतो बघा प्रेक्षक हो. काय सांगत होतीस त्या दोघांना माझ्याबद्दल असं म्हणत होता नागराज. मी काही नाही सांगितलं असं म्हणते आता सुमन. उलट मी बहिणीच भाऊजीनं सांगत होती की चिमडा माझ्या पायावर पडला आणि जखम झाली. ही बघा असं पण जखम दाखवते आता सुमन. तर आता नागराज म्हणतो केवढं लागलंय ते. दुखतंय का खूप दुखतंय का असं म्हणतो आता नागराज. दुखतंय दुखतंय असं म्हणत होता तो. तर आता तिचा हात पिळगळतो आणि तिचा तोंड झापतो तो. आणि आता जोरात पकडतो तिचं तोंड तो. बोंबलायचं नाही काय असं म्हणत होता नागराज. काय सांगितलं होतं मी असं म्हणत होता नागराज. सांगितलं होतं की नाही कुणालाही माझ्याविषयी काही सांगायचं नाही. काही कळता कामा नाही संशय येता कामा नये असं म्हणत होता नागराज. दादा आणि वहिनीला तर मुळीतच नाही असं म्हणत होता नागराज. तुझ्या वागण्यामुळे सुद्धा नाही बोललो होतं की नाही असं म्हणत होता नागराज. तोंड बंद ठेवायचं असं म्हणत होता नागराज. तर आता इथे त्रास होत असतो सुमनला खूप. तोंड बंद ठेवायचं आलं का लक्षात लक्षात आहे का आता असं म्हणत होता नागराज. आणि आता तो ढकलतो सुमनला. तर आता इथे सुमन मात्र खूप घाबरते आणि रडायला लागते ती बघा प्रेक्षक हो. तर आता अस्मिता खाली येते आणि म्हणते मम्मा डॅडी तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे. विमल अगं तू पण ये असं म्हणतात अस्मिता. एकदम खुश होशील ये इकडे असं म्हणतात अस्मिता. एवढं काय झालंय असं म्हणते कल्पना. तुम्ही डिरेक्टली तर बघाच ना असं म्हणते आता अस्मिता. सायली ये खाली असं म्हणते आता अस्मिता. तर आता सायलीचा मेकओव्हर केलेला असतो अस्मिताने. तर आता सायली येते खाली आणि आता ती वेगळेच कपडे घातलेले असते. चुडीदार सारखा ड्रेस असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता तो ड्रेस स्लीवलेस असतो आणि आता सायली ते कपडे घालून थांबते त्यांच्यासमोर. म्हणजे आता सासू सासऱ्यांसमोर थांबते ती. तर आता सगळेजण खूप खुश होतात सायलीला बघून आणि आता सगळे बघतच राहतात तिच्याकडे. आणि आता ते एकमेकांकडे बघतात किती छान दिसते असं वाटते त्यांना. आणि आता सगळे हसत पण असतात. तर आता कल्पना बघतच राहते सायलीकडे आणि सायली मात्र उतरून खाली येत असते त्या पायऱ्यांवरनं. आणि आता सगळे तिच्याकडे बघत असतात बघा प्रेक्षक हो. आणि खूप छान सीन दाखवले हा. म्हणजे आता क्लोजअप घेतलेला आहे चेहऱ्याचा सायलीच्या आणि तिच्या कपड्यांचा वगैरे. आणि खाली बसून सगळे बघत असतात. तर आता प्रताप इथे बघतो कल्पनाकडे आणि कल्पना मात्र सायलीमध्येच दंग असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली खाली येते. तर आता विमल पण बघते. तर आता अस्मिता म्हणते कशी दिसते. तर आता कल्पना म्हणते किती सुंदर दिसतेस तू. तुला तर माझीच दृष्ट लागेल असं वाटतंय मला असं म्हणते आता कल्पना. वहिनी असं म्हणते आता विमल. अहो तुमची दृष्ट कशी लागेल तरीही मी नंतर सायलीताईंची दृष्ट नक्की काढेन असं म्हणते आता विमल. हे कल्पना असं म्हणत होता प्रताप. हे ते मेकओव्हर वगैरे म्हणतात ना तेच आहे का असं म्हणत होता प्रताप. तर आता सायली हसते. नाही काहीही असेल पण सायली तुझं हे नवीन रूप तुला खूप शोभून दिसतंय असं म्हणत होता प्रताप. तर आता सगळे खुश होतात. तर आता सायली सुद्धा आपली मुंडी हलवते. तर आता कल्पना येते सायलीकडे आणि बघतच राहते आणि तिच्याकडेच बघत असते ती. आणि आता तिची नजर काढते ती आणि दोघी एकमेकांकडे बघतात आणि हसत असतात. तर आता इथे विमल सुद्धा खूप हसते आणि अस्मिता सुद्धा त्या दोघींना बघते. तू मुळातच खूप सुंदर आहेस असं म्हणते आता कल्पना सायलीला. पण या नवीन रूपामध्ये खरंच तू खूप गोड दिसतेस अगं असं म्हणते आता कल्पना. आणि आता तिची ती पप्पी घेते. तर आता सायली म्हणते आई खरं तर या सगळ्याचं श्रेय अस्मिता ताईंनाच जातं असं म्हणते आता सायली. असं म्हणते आता अस्मिता. माझं काही श्रेय वगैरे नाही हा. सगळं क्रेडिट तुझ्या रूपाला आहे असं म्हणते आता अस्मिता. तर आता स्मिता म्हणते मी फक्त टिप्स दिल्या तेवढंच असं म्हणते आता ती. तर आता प्रताप म्हणतो आता जर जर अर्जुन आला ना तर बायकोच्या परत एकदा प्रेमात पडेल असं म्हणत होता प्रताप. तर आता अस्मिता म्हणते आला 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 आता त्याची कशी विकेट पडते ते मज्जा बघूया आपण असं म्हणते आता अस्मिता. हो हो. तर आता अर्जुन येतो. तू बोललास ना देसाईशी असं म्हणत होता अर्जुन. आणि आता तिथे सायली थांबलेली असते. पण आता अर्जुन बघतच नाही तिच्याकडे. आणि आता तो बॅग घेऊन सरळ आता आपल्याच टेन्शनमध्ये फोनवर बोलता बोलता वरती निघून जातो. आणि तो आता तिला बघत पण नाही. तर आता इथे बसलेल्या सगळ्यांनाच धक्काच बसतो. तो डब्बा देतो आपला विमलला आणि वरती निघून जातो. आणि सायलीला तो बघतच नाही आणि पचकावतो आता सायलीचा. तर आता इथे सगळे खालची लोक तसेच बसतात तोंड उघडं करून की अर्जुन तर हिला पाहिलंच नाही म्हणून. तर मग आता इथे अस्मिता पण तिला पण वाईट वाटतं विमलला पण वाईट वाटतं आणि आता सगळ्यांनाच वाईट वाटतं. ठीक आहे हे असतील कामात असं म्हणते आता सायली. पण ह्यांचं माझ्या नवीन रूपाकडे लक्ष सुद्धा गेलेलं नाही आहे असं म्हणते आता सायली. ह्यांना माझ्यात रस उरलेला नाही आहे का. ह्यांचं माझ्यावरचं प्रेम इतकं कमी झालंय का असं म्हणते आता सायली. हा अर्जुन पण ना असं म्हणते आता कल्पना. कधी कधी ना इतका वेड्यासारखं वागतो ना सायली. हे बघ तू नको म्हणायला लावून घेऊस हा असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रताप पण तिथेच थांबतो. पण ह्याला काय अर्थ आहे असं म्हणतो आता प्रताप. मला सांग कल्पना तू जर अशी वेगळी तयार होऊन माझ्यासमोर आली असतीस
तर मी तुझ्याकडे दुर्लक्ष करून असंच वर निघून गेलो असतं तर तुला चाललं असतं का असं म्हणतो होता प्रताप. तर आता कल्पना म्हणते अजिबातच नाही. मग असं म्हणतो होता प्रताप. अगं मग सायलीला काय समजावतेस असं म्हणतो होता प्रताप. जा आपल्या मुलाचे कान उघड असं म्हणते आता कल्पना. तर आता सायली म्हणते नाही नको बाबा जाऊ द्या असं म्हणते आता सायली. आणि ती म्हणते की ते चैतन्य भाऊजीशी कामाबद्दल बोलत होते ना म्हणून त्यांचं लक्ष गेलं नसेल असं म्हणते आता सायली. तर आता इथे अस्मिता म्हणते सायली अगं तू त्याची बाजू आता घेऊ नकोस हां असं म्हणते आता अस्मिता. तो चुकला आणि मम्मा डॅड तुम्ही त्याला चांगलं ओरडा असं म्हणते आता अस्मिता. नाही नाही नको असं म्हणते आता सायली. खरंच नको पण त्याची खोड तर मोडायलाच हवी ना असं म्हणते आता अस्मिता. तर आता विमल पण म्हणते हो नाही तर काय असं म्हणतो आता प्रताप. बायकोशी असं कोणी वागतं का असं म्हणतो आता प्रताप. असं म्हणते आता अस्मिता बघा प्रेक्षक हो. आणि आता अस्मिता म्हणते सायली तू काळजी करू नकोस. आणि अर्जुनला मी सरळ बरोबर करतो बघ कसं असं म्हणते आता अस्मिता. सायली तू एक काम कर असं म्हणत होता प्रताप. पण अर्जुन खाली आला ना तर त्याच्याकडे दुर्लक्ष कर कुठेतरी लपून बस. मग बघू काय करतोय ते असं म्हणत होता प्रताप. तर आता इथे अस्मिताला पण एक आयडिया येते आता. पण अर्जुन दादा चिडले तर असं म्हणते आता विमल काही हरकत नाही आहे असं म्हणते आता कल्पना. तिला चिडू देत की मग असं म्हणते आता कल्पना. आणि हे एक दिना बरोबरच बोलतायत. अर्जुनला सायलीला शोधातच बसू देत आता असं म्हणते आता कल्पना. तर आता अस्मिता म्हणते माझ्या डोक्यात ना एक आयडिया आहे असं म्हणते आता अस्मिता. तर आता ती आपली आयडिया सांगते सगळ्यांना. तर आता अर्जुन म्हणतो बरं बरं जे काय असेल ते अपडेट कर मला असं म्हणतो आता अर्जुन. आणि बाय असं म्हणतो तो. तर आता तो बघतो इकडे तिकडे बायको म्हणतच असतो कमाल आहे आज सायली अजून इथे आली कशी काय नाही कॉफी घेऊन असं म्हणतो होता अर्जुन. आणि तो बघायला लागतो. बायको बायको म्हणायला लागतो आता तो. तर आणि तो म्हणतो की बायको वर ये कॉफी घेऊन असं म्हणतो आता अर्जुन. तर आता अर्जुनला एक मनात विचार येतो काही रिप्लाय नाही आहे असं म्हणतो होता अर्जुन. अरे काय झालं माझी बायको कुठे गेली घरात आहे की नाही ती असं म्हणत होता अर्जुन. आणि आता तो खाली पळत पळत जातो. बायको बायको असं म्हणत पडत येतो आता अर्जुन. आला आला बघ असं म्हणते आता अस्मिता कल्पनाला. बायको बायको कुठे आहेस असं म्हणतो अर्जुन. अगं माझी कॉफी असं म्हणतो तो. तर आता विमल पण आपलं काम करत असते आणि आता इकडे तिकडे शोधत असतो. अर्जुन विमल असं म्हणते आता कल्पना. कॉफी तर मस्त झाली हा विमल असं म्हणते आता कल्पना. कॉफी विमलने केली आहे असं म्हणतो आता अर्जुन. अगं मग सायली कुठे आहे असं म्हणतो होता अर्जुन. आम्हाला काय माहीत असं म्हणतो होता प्रताप. आम्हाला काय माहीत असं म्हटल्यावर प्रताप म्हणतो मला काय माहीत म्हणजे असं कसं तुम्हाला माहीत असायला हवं ना. अगं मम्मा सांग ना कुठे गेली सायली छे छे असं म्हणते आता कल्पना. असेल इथेच कुठेतरी असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रताप पण म्हणतो इथेच असेल रे. तर आता अर्जुन म्हणते नाही आहे इथे रूममध्ये पण असं म्हणतो होता अर्जुन. आणि आता विमल मात्र हसते बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं सायली कुठे गेली म्हणून. तर आजचा भाग इथे समजतो बघा तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे सगळे सुभेदार मंडळी बसलेले असतात डायनिंग टेबलवरती. आणि आता इथे सायली म्हणते की आता गणेशोत्सव तर संपला तर आता दसऱ्याची तयारीला सुरुवात करूया असं म्हणते तर सायली. म्हणूनच मी आली आहे असं म्हणते आता प्रिया. आणि आता प्रियाची सुटका झालेली असते आणि आता ती थांबलेली असते बघा प्रेक्षक हो सुभेदारांच्या दरवाजाकडे. आता तिला बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि आता अश्विन तिला घेऊन आलेला असतो. खबरदार माझ्या घरात पाऊल टाकलंस तर असं म्हणते आता सायली. आणि आता तिच्या कणाखाली लावते. एवढं सगळं होऊनही माझ्या घरात आलीस तू असं म्हणते आता सायली तिला. कायद्याने आता असं म्हणत असतो अश्विन. तर आता सायली तिचं ऐकून घेत नाही आणि सायली आता प्रियाला आपला हात धरते तिचा. आणि तिला दर दर ओढत आता बाहेर आणते आणि फेकते. कायद्याने तुझी सुटका केली असेल पण ह्या घरात राहण्याची परमिशन मी तुला देणार नाही असं म्हणते आता सायली. आणि आता इथे अस्मिता आणि कल्पना सुद्धा तिच्या बॅगा बाहेर फेकतात. आणि अश्विन आणि प्रिया मात्र दोघांनाही बाहेर फेकलं जातं बघा प्रेक्षक हो. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.